नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी ऑइल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. 6 महिन्यानंतर पालक जेव्हा बाळाला वरचा आहार सॉलिड फूड द्यायला स्टार्ट करतात तर ऑलमोस्ट 5 पैकी 4 लहान बाळही कॉन्स्टिपेटेड होतात. म्हणजेच बाळ हा 4-4, 5-5 दिवस पॉटी करत नाही किंवा जेव्हा बाळ पॉटी करतो तर त्यावेळी ती अतिशय घट्ट असते. बाळाला करताना त्रास होतो, जोर लावावा लागतो, बाळाचं पोट फुगल्यासारखं वाटतं, बाळाच्या पोटामध्ये गॅस होतो आणि या सगळ्या कारणामुळे बाळ हा इरिटेट होतो. ऑलमोस्ट 5.5 ते 6 महिन्यापर्यंत बाळ हा एकतर आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क पीत आलेला असतो, जे अतिशय पातळ असतं, पचायला हलकं असतं. शिवाय बाळाचं डायजेशन हे त्या पद्धतीने डेव्हलप झालेलं असतं. 6 महिन्यानंतर जेव्हा बाळाला तुम्ही वरचा आहार देता तर त्या आहाराचं वेगळं टेक्स्चर, वेगळी व्हरायटी आणि त्याचबरोबर त्यामध्ये असणारे जे काही वेगवेगळे पोषक घटक, न्यूट्रिएंट्स आहेत, हे बाळाच्या डायजेशनसाठी नवीन आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करण्यासाठी बाळाला थोडासा वेळ लागणार आहे. अशा दरम्यान जर पालकांच्या हातून काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतील किंवा छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्यावेळी मात्र बाळाच्या डायजेशनवरती एक्स्ट्रा प्रेशर येतं, ज्या कारणामुळे बाळ हा कॉन्स्टिपेटेड होऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वरचा आहार देत असाल, मग बाळ हा 6 महिन्याचा असू द्या किंवा 6 वर्षाचा असू द्या, बाळ जर कॉन्स्टिपेटेड होत असेल तर आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळ हा कॉन्स्टिपेटेड नक्की का होतो आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला चेंज करणं किंवा अवॉइड करणं हे गरजेचं आहे. ऑलरेडी बाळ जर कॉन्स्टिपेटेड असेल तर त्यावरती तुम्हाला काय उपाय करायचे आहेत आणि कोणत्या केसमध्ये डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. शिवाय व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सिंपल असा फॉर्म्युला सांगणार आहे, जो फॉर्म्युला जर तुम्ही रेग्युलरली फॉलो करत असाल तर तुमच्या बाळाला पचनाच्या रिलेटेड कोणताही त्रास होणार नाही. आता अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे बाळ हा कॉन्स्टिपेटेड होतो? सगळ्यात मेन आणि कॉमन कारण असतं बाळ कॉन्स्टिपेशन व्हायचं, ते म्हणजे बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी न देणं. आपण बाळाला वरचा आहार तर सुरू करतो परंतु बाळाला त्या प्रमाणामध्ये पाणी देत नाही. आपण वरचा आहार देतो तर तो आहार बाळाला व्यवस्थित पचण्यासाठी, व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी एक्स्ट्रा पाण्याची गरज असते आणि म्हणूनच जसा तुम्ही वरचा आहार देता तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला बाळाला पाणी सुद्धा देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे सुरुवातीला बाळाला जर तुम्ही अगदी जास्त क्वांटिटीमध्ये वरचा आहार देत असाल तर त्यावेळीही बाळ हा कॉन्स्टिपेटेड होतो. 6 महिन्याच्या दरम्यान बाळाच्या पोटाची जी साईज आहे ही एका छोट्या अंड्या एवढी असते आणि अशा वेळी ते पोट भरण्यासाठी अगदी 4-5 चमचे, 6 चमचे सुद्धा खूप जास्त आहेत. परंतु पालक काय करतात, जे काही अर्धी वाटी, 1 वाटी बाळाला बनवलेला जो खाऊ आहे हा बाळाला भरवत असतात. बाळ खात नसेल तर फोर्सफुली बाळाला फीड करतात आणि अशी जी काही जास्त क्वांटिटीमध्ये मिळालेला हा जो आहार आहे हा बाळाच्या डायजेशनवरती अतिरिक्त ताण निर्माण करतो, ज्या कारणामुळे हे पदार्थ तर बाळाला पचतच नाहीत पण बाळ हा कॉन्स्टिपेटेड होतो. त्यानंतरचं तिसरं जे कारण असतं ते म्हणजे बाळाला जर तुम्ही खूप जास्त प्रोसेस्ड पदार्थ देत असाल, मग त्यामध्ये सेरेलॅक असू द्या किंवा वेगवेगळे सिरियल्स असू द्या किंवा वेगवेगळ्या पावडरी असू द्या, तर असे जे पदार्थ आहेत हे जर तुम्ही बाळाला देत असाल तर हे सुद्धा बाळाच्या डायजेशनला मानवत नाही, ज्यामुळे बाळ हा कॉन्स्टिपेटेड होतो. आणि म्हणून आपण नेहमी हे सजेस्ट करतो की बाळाचा सुरुवातीचा जो आहार आहे हे नॅचरल पदार्थ असायला हवेत, कमी प्रोसेस केलेले पदार्थ असायला हवेत. मग ज्यामध्ये तुम्ही फळं देऊ शकता, भाज्या देऊ शकता, त्यांचे मॅश करून द्या किंवा त्याच्या प्युरी फॉर्ममध्ये द्या. यामध्ये भरपूर असं फायबर असल्या कारणामुळे बाळाला ते इझिली डायजेस्ट होतं, बाळाचं डायजेशन सुद्धा हळूहळू मॅच्युअर होतं. पण जर तुम्ही पहिल्यांदाच बाळाला असे हेवी पदार्थ देत असाल तर मात्र बाळाचं डायजेशन हे त्यानुसार अजून ऍडजस्ट झालेलं नसतं, तेवढं मॅच्युअर झालेलं नसतं, ज्या कारणामुळे बाळाला हे काही पचनाचे त्रास आहेत, मग एकतर जुलाब लागणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतरचं जे पुढचं कारण आहे ते म्हणजे बाळाला जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट देत असाल तर त्यावेळीही बाळ हा कॉन्स्टिपेटेड होण्याची शक्यताही जास्त असते. जनरली आयर्न सप्लिमेंट जर तुम्ही योग्य त्या वेळेमध्ये आणि योग्य त्या प्रमाणामध्ये देत असाल तर ते बाळाला काही त्रास करत नाही. फक्त आयर्न रिच जे पदार्थ आहेत त्यामुळे बाळ हा कॉन्स्टिपेटेड होणं याची शक्यता खूप कमी आहे जर तुम्ही ते प्रमाणामध्ये देत असाल तर. अर्थातच कोणताही पदार्थ कितीही पौष्टिक असू द्या, त्याचं जर प्रमाण तुम्ही जास्त केलं, ते अतिरिक्त दिलं तर ते बाळाला त्रासदायक ठरणार आहे आणि आयर्न रिच पदार्थांच्या बाबतीमध्ये तर हे खूप जास्त प्रमाणामध्ये लागू होतं. त्यानंतरची पुढची गोष्ट जी बाळामध्ये कॉन्स्टिपेशन करू शकते ती म्हणजे गाईचं दूध. ऍटलीस्ट पहिल्या 12 महिन्यापर्यंत बाळाला गाईचं दूध देऊ नका. जर आईचं दूध नसेल तर त्यावेळी तुम्ही फॉर्म्युला मिल्क बाळाला देऊ शकता, परंतु गाईचं दूध किंवा कोणत्याही ॲनिमल मिल्क तुम्हाला बाळाला इंट्रोड्यूस या दरम्यान करायचं नाही. आणि 12 महिन्यानंतर सुद्धा हे जे काही दुधाचं प्रमाण आहे हे तुम्हाला अतिशय लिमिटेड ठेवायचं आहे. दिवसभरामध्ये 300 ते 400 ml दूध हे बाळासाठी पुरेसं असतं. बाळाला तुम्हाला फोर्सफुली फिडिंग करणं हे अवॉइड करायचं आहे. प्रत्येक बाळाला आपली भूक समजते, त्यामुळे बाळाला तुम्ही जो काही आहार देत आहात त्याच्या क्वांटिटीपेक्षा तुम्हाला क्वालिटीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आता ही जी क्वालिटी आहे ही कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायची आहे किंवा बाळाला नक्की कोणते पदार्थ द्यायचे आहेत की जे
बाळाचं पोषणही पूर्ण करतील, बाळाचं डायजेशनही मॅच्युअर करतील आणि बाळाचं वजन वाढण्यासाठी, इम्युनिटी वाढण्यासाठी सुद्धा मदत करतील. यासाठी आपण आपले डाएट चार्ट सुद्धा दिलेले आहेत. जर तुम्हालाही हा डाएट चार्ट हवा असेल तर आपल्या वेबसाईटला म्हणजेच www.balvishwamarathi.com यावरती तुम्ही व्हिजिट करा आणि आपले डाएट चार्ट डाउनलोड करून घ्या. आता ऑलरेडी बाळ जर कॉन्स्टिपेटेड झाला असेल तर काय करायला हवं? अर्थातच त्या दरम्यान बाळाच्या आहारामधलं लिक्विड डाएटचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे. फक्त पाणीच नाही, फळं आणि भाज्या किंवा त्यांचे जे काही ज्युसेस आहेत, प्युरीज आहेत, हे तुम्हाला जास्तीत जास्त बाळाला देणं हे गरजेचं आहे. ज्या फळांची नावं पी वरून स्टार्ट होतात तर अशी फळं तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायची आहेत. बाळाच्या पोटाचं तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये बेंबीभोवती मालिश करायचं आहे, पायाची सायकलिंग मोशन करायची आहे किंवा पायाचे एक्सरसाइजेस करायचे आहे, पोटाचा आय लव्ह यू मसाज करायचा आहे. हे मसाज कसे करायचे आहेत यावरती आपला एक डिटेल व्हिडिओ आहे, लिंक आय बटन मध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन क्लिक करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या बाळाच्या आहारामध्ये हेल्दी फॅट्सचा समावेश करायचा आहे. हेल्दी फॅट म्हणजे तुपाचा समावेश करायचा आहे. मॉडरेट अमाऊंट मध्ये जर तुम्ही बाळाच्या वयानुसार तुपाचा समावेश करत असाल तर बाळाला डायजेशन रिलेटेड कोणताही त्रास होत नाही. जे काही प्रोसेस्ड फूड आहे किंवा पॅकेट फूड आहे याचा समावेश तुम्हाला शक्यतो टाळायचा आहे. जर तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारामध्ये योग्य ते प्रमाणामध्ये फ्लुइड, फॅट आणि फायबर इन्क्लूड करत असाल तर बाळाचं डायजेशन हे नेहमी छान पद्धतीने राहणार आहे. बाळाचं डायजेशन लवकर मॅच्युअर होणार आहे. कॉन्स्टिपेशन, जुलाब किंवा पचनाचा कोणताही त्रास होणार नाही. 3F तुम्ही बॅलन्स ठेवत असाल तर तुम्हाला तुमच्या बाळाच्या डायजेशन रिलेटेड कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे? जर बाळाला अगदी 7-8 दिवस ही पॉटी होत नाही आणि जेव्हा बाळ हा पॉटी करतो तर त्यावेळी अतिशय घट्ट पॉटी असतो, बाळ खूप जास्त रडतो, पॉटीमध्ये तुम्हाला ब्लड दिसतं, बाळ हा वरचा आहार किंवा ब्रेस्ट मिल्क, फॉर्म्युला मिल्क काहीही व्यवस्थित घेत नाही, बाळ हा नेहमी इरिटेटेड राहतो आणि बाळाच्या पोटाला हात लावल्यानंतर बाळ जर खूप जास्त रडत असेल तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर या काही गोष्टी होत्या बाळाच्या कॉन्स्टिपेशन रिलेटेड. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.